खऱ्या अर्थानं आज आपण सर्व आदिवासी भागातील माझे सहकारी आणि ज्यांची आज उपस्थिती किंवा आपलं नेतृत्व करण्यासाठी जे आपल्याला आज लाभले तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय अतुल शेळके साहेब, देवरामजी लांडे साहेब, माहिताई लांडे आणि सर्वच माझे सरपंच बांधव, आपण या ठिकाणी उपस्थित झालो. मित्रांनो, हे काय कारण आहे की आपण पाहतो सध्या सोशल मीडियावर म्हणा, आपण बातम्यांच्या माध्यमातून म्हणा, आपण पाहतो की आडोशी, लवाळी हा जो आजनावळे गावातील काही परिसर आहे, या ठिकाणी आता अदानी साहेबांचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येतोय असं आपल्या कानावरती येते. याची सखोल माहिती आपण सर्वजण घेत आहोत. आपल्या आपल्या पर्यायी मार्गाने आपण ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहतो की मगाशी आमचे सहकारी मित्र दीपकजी गुटे साहेबांनी सांगितलं की मी सर्व सरपंचांना विनंती करतो, आवाहन करतो की येत्या ऑगस्ट महिन्याच्या 15 ऑगस्टच्या दरम्यान, 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टच्या दरम्यान जी कोणती ग्रामसभा आपण लावाल त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने, पेसा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा की हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, शासनाकडे असा आपण प्रस्ताव सादर करावा, असे मी तुम्हा सर्वांना सरपंचांना आवाहन करतो. आणि मित्रांनो, मगाशी आमचे तुकाराम रावते यांनी सांगितलं की पर्यटन विकास म्हणून या तालुक्याचा गवगवा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. खऱ्या अर्थानं यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो आदिवासी संस्कृतीचा जतन करण्याचा, परंपरेचा, रूढींचा आहे. आपण पाहिलं की नाणेघाट, घाटघर गाव याचा खूप मोलाचा वाटा या सौंदर्यामध्ये आहे. आणि हाच परिसर आपला आडोशी असेल, लवाळे असेल, बोरंडे असेल, या जर भागामध्ये असे प्रकल्प झाले, उभे राहिले, भविष्यामध्ये निसर्गाचा ऱ्हास त्या निमित्तानं होईल. परंतु या ठिकाणी जर मोठमोठ्या कंपन्या किंवा जर वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्यात आले तर आपल्या जमिनी जातीलच मित्रांनो. परंतु आपली भविष्याची पिढी येणारी आहे ती निश्चितच त्यांना जमीन कुठल्या प्रकारची राहणार नाही, मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. अतिशय ही भयानक गोष्ट आहे. त्यामुळे आज मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीने या प्रकल्पाचा निषेध करावा, हा प्रोजेक्ट रद्द करण्यात यावा अशी शासनाला विनंती करावी. या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय